गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या शिकवणीचे आचरण करण्याचा पवित्र दिवस. याच गुरुतत्वाला मानव सेवेची जोड देत दयानंद अंटद आणि कविता अंटद यांच्या परिवाराने यंदा एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम राबवला. प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरूंच्या नावाने गुरु आराधना, धार्मिक कार्यक्रम आणि हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या अंटद परिवाराने यंदा हा संपूर्ण कार्यक्रम रद्द करून त्या खर्चातून वात्सल्य वृद्धाश्रम आणि आधार वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ महिला पुरुषांना प्रेमाने अन्नप्रसाद वाटप केले. स्वतःच्या खर्चातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामागे कोणताही दिखावा नसून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही निस्वार्थ भावना असल्याचे अंटद परिवाराने आपल्या कृतीतून दाखवून दिले. वृद्धाश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर अन्नप्रसाद स्वीकारताना उमटलेले समाधान, त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि त्यांनी दिलेले मनापासून आशीर्वाद हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला. याबाबत दयानंद अंटद म्हणाले, प्रतिवर्षी आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंची आराधना करून हजारो भाविकांना महाप्रसाद देतो. मात्र यंदा गुरूंची खरी शिकवण म्हणजे गरजूंना आधार देणे. या भावनेतून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नप्रसाद देण्याचा निर्णय घेतला. हा आमचा छोटासा प्रयत्न असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि मिळालेले आशीर्वाद हेच आमच्यासाठी गुरुकृपेचे सर्वात मोठे फळ आहे. यापूर्वीही अंटद परिवाराकडून गोरगरीब, कष्टकरी, कामगार आणि गरजू नागरिकांसाठी अन्नदानाचे विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात आले आहेत. मात्र यंदा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वृद्धाश्रमातील निराधार ज्येष्ठांना प्रेमाने भोजन देत त्यांच्यासोबत काही क्षण घालवण्याचा घेतलेला निर्णय समाजासाठी निश्चितच अनुकरणीय ठरला आहे. धार्मिक परंपरेचे स्वरूप बदलून मानव सेवेलाच गुरुसेवा मानणारा दयानंद अंटद परिवाराचा हा उपक्रम सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी माणुसकीचा खरा अर्थ समाजासमोर मांडणारा हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.